सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत, कारण यंदा 2025ला तब्बल 11 दिवस आपल्याला आई भगवतीची, आपल्याला कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा लाभ भेटलेला आहे। खरं तर वर्षाअखेरीस 4 नवरात्र असतात, त्याच्यामध्ये 2 गुप्त नवरात्र असते आणि सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे शारदीय नवरात्र। यंदा 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत आलेली आहे। म्हणजेच काय, यंदा तब्बल 11 दिवस आपल्याला सेवा करायची आहे। आता काही घरात म्हणजे घटस्थापना जी आहे त्याचं विसर्जन हे विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केलं जातं। आता दसरा हा 2 तारखेला आलेला आहे, पण काही ठिकाणी असं असतं की अगदी 10व्या माळीला किंबहुना 9व्या माळीलाच आपल्याला घटाचं जे असते विसर्जन करायचं असतं। आता यंदा खूप मोठा गोंधळ झालेला आहे की नेमकी घटस्थापनाच्या ज्या काही माळी आहे, पहिली माळ, दुसरी माळ, तर ही किती दिवसांची आहे, कारण तिसरी माळ ही 2 दिवस आलेली आहे। आणि जी पंचमी तिथी आहे तर ही पंचमी तिथी नेमकी कधी आहे, ललिता पंचमी आपल्याला ही कधी साजरी करायची आहे, तर त्या संदर्भातील सविस्तर डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा। सगळ्यात आधी या नवरात्रीमध्ये आपण आपल्या नवदुर्गेच्या रूपांची पूजा करत असतो, देवीची आपण आराधना करत असतो। कुळदेवी जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते, कुळाचं रक्षण करत असते, तिची भरभरून सेवा करत असतो आपण। मग त्याच्यामध्ये येतं घटस्थापना, दुर्गा सप्तशती पारायण आहे, त्याचबरोबर येतं ते म्हणजे कन्यापूजन असतं, होम हवन असतं, देवीची ओटी असते। या सगळ्या गोष्टी आपण नेहमी करत असतो। तर या सगळ्यांमध्ये आई भगवतीची कृपा आपल्या घरावर असावी, तिने आपल्या घरात अखंड वास करावा, याच्याच मागचं प्रत्येकाचा हेतू असतो। तर मग ज्या ज्या घरात कुळदेवीची कृपा छत्र असते त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही। या नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गाच्या नवरूपांची पूजा करत असतो आणि तिचा भरभरून असा आशीर्वाद आपण घेत असतो। बघा, नवरात्रीमध्ये ज्या नवदुर्गांचं रूप आहे त्याच्यामध्ये 9 नैवेद्य असतात, 9 माळी असतात आणि 9 हे रंग असतात। आता आपण देवीचे 9 रूप कुठले आहेत आणि ते आपण बघूया। तर अर्थात पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची असते, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करायची असते, चौथ्या दिवशी आपल्याला कुशमांडा देवीची पूजा करायची असते, 5व्या दिवशी आपल्याला स्कंदमाता देवीची पूजा करायची असते, स्कंदमाता देवीची पूजा करायची असते, 6व्या दिवशी आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची असते, त्याचबरोबर 7व्या दिवशी आपल्याला कालरात्री देवीची पूजा करायची असते आणि 8व्या दिवशी आपल्याला महागौरी देवीची पूजा करायची असते आणि 9व्या दिवशी आपल्याला सिद्धी देवीची पूजा करायची असते। आता पहिली माळ कधी आहे ते आपण बघूया। तर अर्थात 22 सप्टेंबरला पहिली माळ आलेली आहे। तर पहिली माळ आलेली आहे तर या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची असते। दुसरी माळ ही 23 तारखेला आलेली आहे, या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते आणि तिसरी माळ ही आपल्याला 23 तारखेला आणि 24 तारखेला साजरी करायची आहे। म्हणजेच काय, चंद्रघंटा देवीची पूजा ही आपल्याला 23 आणि 24 दोन्ही दिवशी करायची आहे। आता जी चौथी माळ असणार आहे तर बघा, चौथी माळ ही आपल्याला शुक्रवारी चौथी माळ असणार आहे। जी 5वी माळ आहे ना, तर आता 5व्या माळीला म्हणजे खरं तर 5वी माळ काही ठिकाणी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम केला जातो, तर तो काही ठिकाणी 5व्या माळीला केला जातो तर काही ठिकाणी आपण 7व्या माळीला केला जातो। आता घागरी फुंकणं हा जो कार्यक्रम आहे हा तुम्हाला 27 तारखेला करायचा आहे। जी 5वी माळ येते, पण जी काही ललिता पंचमी आहे तर ही आपल्याला 4थ्या माळीला करायची आहे, कारण 2 तिथी जेव्हा मिक्स होतात, जेव्हा एक दिवशी 2 तिथी होतात, त्याच्यामुळे हा गोंधळ होतो।
आता तुम्हाला मी सांगते बघा, चतुर्थी तिथी म्हणजे 26 तारखेला चतुर्थी तिथी ही सकाळी 9:32 संपते आणि 27 आणि 26 तारखेलाच पंचमी तिथी लागते. म्हणजेच काय, 26 तारखेला सकाळी 9:32 चतुर्थी तिथी ही संपून जाईल आणि 26लाच 9:32 नंतर म्हणजे 33 मिनिटांनी पंचमी तिथी लागते. आता ही जी पंचमी तिथी आहे ही 27 तारखेला शनिवारी बघा, 27 तारखेला शनिवारी 12 सकाळी म्हणजे दुपारी 12 संपते. आता आपल्याकडे असं आहे, हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते, म्हणून जो काही घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आहे तर तो तुम्हाला शनिवारीच करायचा आहे. पण जी ललिता पंचमी आहे, जी आपण साजरी करत असतो, ललिता देवीची पूजा करत असतो, जी हृदयाची देवी मानली गेली आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी सरस्वती देवीचे पूजन करत असते आणि ललिता पंचमीला एक जो उपाय करत असतो तर तो तुम्हाला 26 तारखेलाच करायचा आहे. कारण 26 तारखेला सकाळी 9:32 चतुर्थी तिथी आलेली आहे. 9:32 नंतर ती संपून जाईल आणि 9:33 ही पंचमी तिथी लागते. म्हणून ललिता पंचमी ही तुम्हाला 27 तारखेला साजरी करायची आहे. आता समजलं असेल, नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे जा आणि परत ऐका, तरी पण मला माहिती आहे तुम्हाला समजलेच असेल. आता हा गोंधळ मिटला तर 26 तर 6वी तिथी म्हणजे 6वी माळ ही जी आहे तर ही असणार आहे 28 तारखेला असणार आहे आणि 7वी माळ जी आहे ती 29 तारखेला असणार आहे. 8वी माळ ही 30 तारखेला असणार आहे आणि 9वी माळ जी आहे ही आपल्याला 1 तारखेला असणार आहे. समजलं असेल. जो काही पंचमी तिथीचा थोडासा घोळ झाला आहे आणि तृतीया तिथी ही 2 दिवस आलेली आहे त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे. बाकी असं काही नाही. थोडक्यात काय, आपण ज्या काही सेवा करत आहोत त्याच आपल्याला करायचं आहे. एवढंच आहे की माळीमध्ये थोडासा खाली वरते गोंधळ होतो. आता तृतीया तिथी 2 दिवस आल्यामुळे चंद्रघंटा देवीची पूजा आपल्याला 2 दिवस करायची आहे आणि त्याच्यानंतर चतुर्थीलाच म्हणजे जी काही 26 तारखेची तिथी आहे तर ती 4थी माळेसारखीच आपल्याला करायची आहे. म्हणजे ललिता पंचमी आपण साजरी करत असतो ती तुम्हाला 4थ्या माळेलाच करायची आहे. कारण सकाळी 9:33 नंतर पंचमी तिथी लागते. हा खूप मोठा गैरसमज झालेला आहे लोकांचा. पण काहीच घाबरायचं नाही आहे. जेव्हा 2 तिथी एका दिवसात येतात, एक संध्याकाळी येते, एक पहाटे लागते, तेव्हा ना असा थोडासा संभ्रम होतो. बाकी काहीही नाही. तुम्हाला समजलं असेल आता कुठल्या दिवशी कुठली माळ आहे. जरी 26 तारखेला 4थी माळ जरी असली तरी सुद्धा ललिता पंचमी आपल्याला 26 तारखेलाच करायची आहे. आणि जो काही पंचमी तिथी आहे तर ती तुम्हाला 26 तारखेला तुमच्या घरात जर घागरी फुंकणे हा जर कार्यक्रम केला जात असेल तर नक्कीच तो तुम्ही 26 तारखेला करावा. तर काही संभ्रम होता जो मी तुमचा आज दूर केलेला आहे. लवकरच आपल्या सगळ्या महिला आपण सज्ज झालो आहोत आई भगवतीची सेवा करण्यासाठी, तिची उपासना करण्यासाठी. तर आपण ते सुद्धा लवकरच बघूया. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.